तिकडे अहिल्यानगर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधली तब्बल 4381 नावं समाविष्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आणून दिलाय। तसेच या संदर्भात लेखी हरकतही नोंदवली आहे। मात्र महापालिका प्रशासन सत्ताधारी नेत्यांच्या दबावाखाली काम करत असून जर या नावांबाबत अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनानं कोणती ठोस कारवाई केली नाही तर भविष्यात न्यायालयाचा दार ठोठावणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिलाय। श्रीगोंदा मतदारसंघातली दुसऱ्या विधानसभा मतदारसंघातली इकडच्या याच्यात येतात, इकडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी येतात। मग त्या संदर्भात आपण ही डबल स्टारची जी विषय आहे हा तुम्ही अवलंबला जाणार आहे का? हे डबल स्टार दिले जाणार आहेत का? कारण एकीकडं तुम्ही सांगता की एखादा दुबार असलेला मतदार त्यांनी जर त्याच्यामध्ये त्याला आता काहीतरी लिहून द्यायचंय एक प्रतिज्ञापत्रासारखं की मी ह्याच ठिकाणी राहतो, माझा हाच पत्ता आहे, त्याच्यामुळे एकाच ठिकाणी मतदान करणार। मग श्रीगोंद्यातले लोक जी त्यांची नावं एवढ्या मोठ्या संख्येने आहेत ती इकडे जाऊन जर त्यांनी केली तर त्याच्यामध्ये मग गुन्हा दाखल होणार नाही का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।